महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचं नाव थेट या प्रकरणात चर्चेत येतं। त्यांच्या अशोक खरात सोबत ते फोटो व्हायरल होतात आणि लगेचच लोकांमध्ये संतापाची लाट पसरते। कारण ज्या व्यक्तीवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे तीच व्यक्ती अशा वादग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात का होती हा प्रश्न जोरात विचारला जाऊ लागतो। आणि या सगळ्या दबावात त्यांचा राजीनामा हा खूप मोठा मुद्दा बनतो। काही जण म्हणतात की हा निर्णय उशिरा घेतला गेला, तर काही जण म्हणतात की त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते। पण इथेच काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची पण भूमिका महत्त्वाची ठरते। कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला जात असेल तर या प्रकरणात ज्यांची इन्व्हॉल्वमेंट दिसते त्या सगळ्या मंत्र्यांचेही राजीनामे झाले पाहिजेत। आणि इथे कथा अजून मोठी होते, कारण आता प्रश्न एका व्यक्तीवरून सरळ संपूर्ण सत्ता कारणावरती जातो। आणि याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप मांडले। त्यांनी दावा सुद्धा केलाय की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात फक्त ओळख नव्हती तर अधिक जवळचे संबंध होते। त्यांनी काही फोटो दाखवले, काही दावे सुद्धा केले आणि या सगळ्यामुळे प्रकरण अजून पेटलं गेलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील रुपाली ठोंबरे यांनी तर थेट मागणी केली की रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे। आणि त्यामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे तापलंय आणि लोकांच्या मनात अजून एक मोठा प्रश्न उभा राहिलाय। हा फक्त एक गुन्ह्याचा मुद्दा आहे की यामागे मोठं राजकीय जाळं आहे। आणि याच वेळी काही नेत्यांनी वेगळी भूमिका घेतली। काहींनी सांगितलं की तपास पूर्ण होईपर्यंत कोणावरतीही आरोप करणं योग्य नाही। काहींनी सांगितलं की दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि काहींनी स्पष्ट केले की या प्रकरणात आणखी मोठी नावं समोर येऊ शकतात। आणि त्यामुळेच सगळ्यांचं लक्ष आता तपासावरती लागलंय। कारण सांगितलं जातंय की अशोक खरात यांच्या संपर्कात अनेक मोठमोठे राजकारणी, अधिकारी आणि प्रभावशाली लोक होते। आणि जर ते खरं असेल तर मग हा फक्त एका व्यक्तीचा विषय नाही, तर संपूर्ण शिष्टमूर्ती प्रश्नचिन्ह आहे। आणि याच दरम्यान काही नावं चर्चेत आलेत। काही मंत्र्यांचे फोटो, काही नेत्यांच्या भेटी आणि काही जणांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की जर इतके मोठे लोक अशोक खरात यांच्याशी जोडले गेले होते तर मग सामान्य लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवणं चुकीचं कसं काय? आणि जर हे सगळं चुकीचं होतं तर मग या मोठ्या लोकांची जबाबदारी काय? आणि इथेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा चर्चेत आला। कारण लोकांनी विचारायला सुरुवात केली, जर कायदे आहेत तर मग अशा प्रकारचे भोंदूबाबा इतक्या वर्षापासून मनमोकळेपणाने काम कसे करत होते? आणि म्हणूनच आता या प्रकरणात सगळ्यात मोठा प्रश्न फक्त अशोक खरात दोषी आहेत की नाहीत हा नाहीये, तर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे या सगळ्या प्रकरणात कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोण कुणाच्या मागे उभे होते आणि कोण खरंच सत्य लपवण्याचा प्रयत्न करते। कारण जसं जसं नवीन नावं समोर येत आहेत तसं तसं हे स्पष्ट होते की ही फक्त एका व्यक्तीची कथा नाहीये, ही एक मोठी साखळी आहे। आणि या साखळीचा शेवट कुठे आहे अजून कोणालाही माहीत नाही। आणि आता इथून पुढे अशोक खरात प्रकरण समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो। कारण इथे फक्त आरोप नाहीत तर एक पूर्ण पॅटर्न दिसायला लागतो। एक असा पॅटर्न जो वर्षानुवर्ष रिपीट होत होता आणि ज्यामध्ये अशोक खरात प्रत्येक वेळी जवळजवळ एकाच पद्धतीने महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होते। सुरुवात व्हायची विश्वासाने, तो स्वतःला जाणकार, भविष्य सांगणारा, मार्गदर्शन करणारा व्यक्ती म्हणून सादर करायचा। लोकांना वाटायचं की हा आपल्याला मदत करेल, विशेषतः अशा महिलांना ज्यांच्या आयुष्यात काहीतरी अडचणी होती, लग्न, मुले, नातेसंबंध किंवा वैयक्तिक समस्या। आणि मग तो त्यांना सांगायचा की तुझ्या आयुष्यात दोष आहे, तुझं नशीब अडकलं आहे आणि या सगळ्याचा उपाय फक्त त्याच्याकडेच आहे। आणि इथेच पहिला टप्पा पूर्ण व्हायचा विश्वास निर्माण करणं आणि यानंतर दुसरा टप्पा सुरू व्हायचा अवलंबित्व निर्माण करणं। कारण एकदा त्या महिलेला वाटलं की अशोक खरात तिची समस्या सोडवू शकतो की ती पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागायची आणि तो प्रत्येक वेळी नवीन कारण द्यायचा। आणखी एक विधी करावा लागेल, ही पूजा पूर्ण नाही झाली, तुझ्या आयुष्यात अजून अडथळे आहेत। आणि अशा प्रकारे तो त्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये आणायचा। आणि मग येतो तिसरा टप्पा, सगळ्यात धोकादायक टप्पा, भीती निर्माण करणं। कारण त्यानंतर तो महिलांना सांगायचा, हे कुणाला सांगितलं तर तुझं आयुष्य संपेल, तुझ्या नवऱ्याचा जीव जाईल, तुझ्यावरचं संकट येईल। आणि या सगळ्या धमक्यांमुळे त्या महिला पूर्णपणे घाबरून जायच्या। आणि मग या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तो त्यांना एका खोलीत बोलवायचा, पेढा द्यायचा, काहीतरी कडवट द्रव प्यायला द्यायचा आणि त्यानंतर त्या महिलांना स्वतःवर कंट्रोल कमी असल्यासारखं वाटायचं। आणि मग विधी शुद्धीकरण, दिव्य शक्ती ट्रान्सफर या नावाखाली जे काही घडायचं ते अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। आणि हे सगळं करताना अशोक खरात त्या महिलांना
मानसिकदृष्ट्या इतका कमजोर बनवायचा की त्या विरोध करायलाही घाबरायच्या. कारण त्यांना वाटायचं की जर त्यांनी विरोध केला तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडेल. आणि याचबरोबर आणखी एक पॅटर्न समोर येतो, आर्थिक फायदा. कारण या सगळ्या प्रक्रियेत तो महिलांना वेगवेगळे खडे, उपाय, पूजा यासाठी मोठमोठे पैसे द्यायला लावायचा. आणि त्यामुळे हा फक्त शारीरिक किंवा मानसिक एक्सप्लॉयटेशन नव्हतं, तर आर्थिक एक्सप्लॉयटेशन सुद्धा होतं. आणि यामुळे हे स्पष्ट होतं की हा एक व्यवस्थित आखलेला आणि रिपीट होणारा पॅटर्न होता. एक अपघात किंवा एक दोन घटनांचा प्रकार नव्हता. आणि इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, जर हा पॅटर्न इतक्या स्पष्टपणे रिपीट होत होता तर तो इतक्या वर्षापासून चालू कसा राहिला? कोणालाही कसं काही कळलं नाही की कळूनही काही लोकांनी दुर्लक्ष केलं? आणि जर त्या महिलांनी भीतीमुळे आवाज उठवला नाही तर आपण समाज म्हणून किती जबाबदार आहोत? कारण अशा गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा लोक शांत राहतात. आणि म्हणूनच आता हा प्रश्न फक्त अशोक खरात दोषी आहेत की नाहीत इतकाच राहिलेला नाही, तर हा प्रश्न आहे, आपण अशा गोष्टी ओळखू शकतो का? आपण अशा लोकांपासून स्वतःला वाचवू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण वेळेवरती आवाज उठवू शकतो का? आणि जसं जसं अशोक खरात प्रकरणात हा सगळा पॅटर्न समोर येऊ लागतो तसं तसं लोकांचा संताप वाढायला लागतो. कारण जे आधी फक्त एक व्हिडिओ वाटत होतं ते आता एक पूर्ण कथा बनत चाललेलं आहे. अनेक महिलांचे अनुभव, एकच रिपीट होणारा पॅटर्न आणि त्यामागे असलेली भीती. आणि त्यामुळे लोकांच्या मनात एकच भावना निर्माण होते, राग. जर अशोक खरात दोषी असतील तर मग एकच गोष्ट स्पष्ट आहे, त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण कोणत्याही महिलेला फसवणं, भीती दाखवणं आणि तिच्यावरती अन्याय करणं कधीच माफ केलं जाऊ शकत नाही. पण जर अशोक खरात निर्दोष असतील तर मग हा प्रश्न अजून मोठा होतो. आपण एका व्यक्तीला आधीच दोषी ठरवून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का? आणि या सगळ्या प्रक्रियेत आपण स्वतः किती जबाबदार आहोत? आणि फक्त इतकंच नाही, या प्रकरणात राजकीय चेहरे समोर आले, ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्यांनी भूमिका घेतल्या, त्यांच्या बाबतीतही प्रश्न उभे राहतात. कारण जर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्यांच्यावरतीही कारवाई झाली पाहिजे. आणि जर नाही तर मग त्यांचे नाव या प्रकरणात का आलं? आणि या सगळ्यात सत्य नेमकं कुठं आहे? आणि म्हणूनच आता मी तुम्हाला काही सरळ प्रश्न विचारतो. तुम्हाला वाटतं का अशोक खरात दोषी आहेत की निर्दोष? तुम्ही जे पाहिलं त्यावरती विश्वास ठेवता की तपासाच्या निकालाची वाट पाहता? जर उद्या अजून मोठी नावं समोर आलीत तर तुम्ही तुमचं मत बदलाल का? जर हा सगळा प्रकार फक्त अर्धसत्य निघाला तर आपण कोणावरती विश्वास ठेवायचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण खरोखरच न्याय करतोय की फक्त ट्रेंड फॉलो करतोय? कारण आज तुम्ही अशोक खरात यांच्याबद्दल निर्णय घेत आहात, पण उद्या अशीच परिस्थिती तुमच्यावर आली तर तुम्हाला काय अपेक्षा असेल? लोकांनी तुम्हाला समजून घ्यावं की तुम्हाला न ऐकताच दोषी ठरवावं? शेवटी एकच गोष्ट, आवाज नेहमी मोठा असतो पण सत्य नेहमी शांत असतं. आणि आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही आवाजावर विश्वास ठेवणार की सत्य शोधणार? कारण अशोक खरात प्रकरण संपेल पण तुमचा विचार करण्याची पद्धत बदलली नाही तर अशा कथा पुन्हा घडत राहतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.